नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात हे सुंदर असं मस्त भरलेलं ताट पुरणपोळीचं आहे. तर पुरणपोळी स्पेशल आपण आजची रेसिपी आहे. तर आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला सोप्या पद्धतीनं पुरणपोळी आपण आता बनवायला सुरू करूया. तर पुरणपोळी आपण बनवायचीच आहे, पण ती अशी मस्त फुगलेली पुरणपोळी बनवायची. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया रेसिपीला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुकरमध्ये डाळ शिजायला घालणार आहोत. तर आपण हरभरा डाळ घेतलेली आहे. तर क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता. तर मी तर पावशेर हरभरा डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद आणि तेल टाकत आहे. तर हळद थोडीशी टाकलेली आहे आणि त्यानंतर तेल थोडं अर्धा चमचा तेल वापरलेलं आहे. आणि त्यानंतर आपण मस्त असं याला शिट्टी होण्यासाठी ठेवून देऊया गॅसवरती. तर आपल्याला साधारण एक 7 ते 8 याला शिट्ट्या द्यायच्या. चला तोपर्यंत तिकडे शिट्ट्या होईपर्यंत आपण मस्त असं हे कणिक आता मळून घेऊया. तर हा मी पोळीचा आटा इथं वापरत आहे. तर हा मी अर्धा किलो पोळीचा आटा घेतलेला आहे. तर तो छानसा असा आपण आता चाळून घेऊया. तर कोणतंही पीठ घेताना चाळून घेतलं तर ते बरं असतं. चला तर मग हे मस्त असं चाळून झालेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद सुद्धा आपण ह्या कणिकमध्ये वापरायची. जर तुम्ही हळद स्किप करणार असाल तर करू शकता. तर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर हळद टाकत आहे आणि त्यानंतर मग आता थोडं थोडंसं पाणी ॲड करत आपण हा गोळा असा एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त एकदम पाण्याचा वापर न करता किंवा पीठ अजिबात असं सैलसर किंवा एकदम पातळ न मळता एकदम जाडसर असा हा घट्टसर गोळा आपल्याला बनवून ठेवायचा आहे. आणि साधारण 1-2 तास आपल्याला हा कणिक ही मळून आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे, जेणेकरून कणिक एकदम मऊसूद होऊन जाईल आपण ज्या वेळेला पोळ्या बनवणार आहोत. तर त्यासाठी कणिक आधीच मळून ठेवायची आणि अगदीच एकदम कमी पाण्याचा जितका वापर होईल तितकं कमी पाणी घ्यायचं आणि कणिक मस्त मळायची. चला तर या पद्धतीनं आपण कणिक मळत मळत आपला मस्त असा हा गोळा आता तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर गोळा छान मळून झालेला आहे. तर याच्यावरती एक कापड किंवा एखादं झाकण झाकून आपण साईडला हे ठेवून देणार आहोत. त्यानंतर इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा मस्त झालेल्या आहेत. तर आता आपण बघूया आपली डाळ छान शिजली की नाही अजून. तर एक साधारण 8 शिट्ट्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर मग आता आपण बघूया. तर तुम्ही बघू शकताय आपली मस्त अशी ही डाळ शिजून तयार झालेली आहे. आपल्याला जशी डाळ शिजलेली हवी आहे तशी सेम डाळ शिजलेली आहे. चला तर आपण एका चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीचं ही डाळ आपण ओतणार आहोत, जेणेकरून त्याचं जे पाणी असेल तर ते खालच्या पातेल्यात जाईल आणि आपल्या डाळीतलं जे जे पाणी असेल ते सगळं निघून जाईल. साधारण एक 10 मिनिटानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं आणखी गार पाणी ओतून आपल्याला जितकी ती आपल्याला आमटी बनवायची तितकं तुम्ही पाणी याच्यामध्ये ओतू शकता. तर मी गार पाणी थोडंसं ओतलेलं आहे डाळीवरती आणि परत एक थोडा वेळ असंच ठेवून देऊया. आणि त्यानंतर मग आता आपण पुरण बनवायला घेणार आहोत. तर ते डाळीतलं पाणी गाळून झाल्यानंतर किंवा थोडंसं पाणी जरी त्यात असलं तरी काही हरकत नाही. तर एका पात्र्यात आपण ती डाळ घेतलेली आहे आणि त्यात जितकी डाळ असेल तितकाच आपल्याला गूळ वापरायचा आहे, कारण पुरणपोळी ही गोड असेल तरच छान लागते. सपक पुरणपोळी अजिबात बनवायची नाही, कारण ती खायला सुद्धा कुणाला आवडत नाहीत. ज्यांना ज्यांना पुरणपोळी आवडत नाही तर त्यांच्या घरी सपकच असते म्हणूनच ती आवडत नाही, असं माझं तर म्हणणं आहे. तर चला आपण मस्त असं गूळ सुद्धा भरपूर वापरलेला आहे. जितकी डाळ आहे तितकाच गूळ वापरायचा आणि त्यानंतर वेलची पूड टाकायची आणि त्यानंतर आता हे आपल्याला बारीक गॅसवरती कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. तर गूळ पूर्ण विरघळल्यानंतर हे मिश्रण एकदम पातळ होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आणखीन थोडासा वेट करायला लागणार आहे हे मिश्रण मस्त असं होण्यासाठी.
तर हे खाली चिकटू नये पातेल्याला, यासाठी आपल्याला कंटिन्युअसली हलवतच राहायचं आहे. आणि पुरण तयार झालं की नाही याची एक पद्धत आहे. तर ती पद्धत ही आहे की आपल्या मिश्रणामध्ये आपण उलातनं बरोबर मध्ये ठेवून बघायचं. जर ते बरोबर स्ट्रेट उभं राहिलं तर आपलं हे जे पुरण आहे ते बनून तयार झाले आहे. आणि जर ते नाही थांबलं तसंच, जर ते पडलं तर समजायचं की पुरण आपलं तयार नाही झालं आहे. तर याच पद्धतीनं आता तुम्ही बघू शकताय आपलं मस्त असा हा चमचा जो आहे तो निवांत उभारलेला आहे. याचा अर्थ आपलं पुरण मस्त तयार झालं आहे. तर इकडे मी चाळण तयार ठेवलेली आहे. गरम गरम पुरण जर असेल तर ते बारीक करताना एकदम इझी जातं, पटकन होऊन जातं. चला तर मग या पद्धतीने मी चमच्याच्या सहाय्याने पुरण आता चाळणीमध्ये बारीक करून घेतो. तुम्ही जर मिक्सरला बारीक करणार असेल तर करू शकता. तर या पद्धतीनं मी चाळणीमध्ये मिक्सरला न लावता चाळणीमध्येच केलेलं आहे. ज्यावेळेला हे पुरण गरम असतं त्यावेळेला एकदम कमी वेळात ते बारीक होते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्त आपलं पुरण आता तयार झालेलं आहे. तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आता आपण तर आम्ही गोळा घेतलेला आहे. तर गोळा सुद्धा खूप जास्त मोठा अजिबात घ्यायचा, एक मिडियम साईजचा गोळा घ्यायचा, त्याची मस्त अशी पारी बनवायची. आणि त्यानंतर जितका आपला गोळा असेल तितका आपल्याला पुरणाचा एक गोळा त्याच्यामध्ये भरायचा आहे. खूप कमी पुरणाचा अजिबात वापर करायचा नाही, भरपूर पुरण आपल्याला वापरायचं आहे यामध्ये. तर जितका आपला हा कणकेचा गोळा होता तेवढाच आपल्याला पुरणाचा सुद्धा गोळा घ्यायचा आहे. तर कणकेचा गोळा लहान घेतला असेल तर पुरणाचा गोळा सुद्धा लहानच घ्या. चला तर मग आपण त्याच कणकेमध्ये आपण मस्त असा हा आता पुरणाचा गोळा भरून घेऊया. नंतर हे व्यवस्थित असं मिटवून घ्यायचं, पुरण त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल या पद्धतीने मस्त असं आपलं हे पुरण आता छानसं मिटवून घेतलेलं आहे कणकेमध्ये. चला तर हा छान गोळा तयार झालेला आहे. तर हा गोळा तुम्ही अगदी इझिली तेलाच्या सहाय्याने किंवा पिठाच्या सहाय्याने लाटू शकता. तर मी इथं पहिल्यांदा पिठाच्या सहाय्याने लाटत आहे. तर इथं मी पीठ वापरलेलं आहे, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, किंवा तुम्ही जो पोळीचा आटाच घेतलेला आहे तो सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण हे पोळी अगदी अलगद लाटायची. आणि तुम्ही बघू शकताय लाटताना सुद्धा ते कणिक मस्त असं आपलं छान भिजलेलं सुद्धा आहे. त्यामुळं पोळी मस्त लाटताना एकदम मऊसूत वाटत आहे. तर प्रत्येक वेळी जर पोळीसाठी कणिक मळायची असेल तर ती थोडी आधीच मळून ठेवायची. तर जितकी तुम्हाला पातळ पोळी लाटता येईल तितकी पिठाच्या सहाय्याने आपण मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय कुठेही न चिकटता किंवा न फाटता मस्त अशी पोळी आपली छानशी लाटून झालेली आहे. चला तर आता मस्त असं गॅसवर तवा सुद्धा ठेवलेला आहे गरम करायला, आणि पोळी छान लाटून झालेली आहे. तर शेकायला आता आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकता. त्यानंतर आपण पोळी मस्त अशी दोन्ही बाजूनी छानशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय पोळी सुद्धा एकदम पटकन आणि मस्त अशी फुगत सुद्धा आहे. चला तर तुम्ही बघू शकताय आपली पोळी कसली मस्त अशी फुगलेली आहे. तर दोन्ही साईडनं मस्त असं तेल लावून किंवा तूप लावून आपली छानशी पोळी भाजून घ्यायची आहे. आणि या पद्धतीनं आपलं मस्त अशी ही पुरणपोळीची थाळी किंवा पुरणपोळीचं हे जे ताट आहे ते तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर मी खूपच सोप्या पद्धतीने आणि एकदम सोप्या ट्रिक्ससह किंवा तुम्हाला छान छान टिप्ससह ही मस्त अशी पुरणपोळीची रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडल्यास तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.